पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो इथे अश्विनीने रंगाचं काम काढलंय, मिस्त्रीशी पण बोलणं झालं। हे बघा तिथे बसून ना मला 100 प्रश्न विचारू नका। इथे सगळं आवरायचंय सामान, त्याच्यावर चादरी घालायचे। अश्विनी ते विचारताय श्रेयसशी बोललीस का? हो बाबा, त्यांच्याशी झालंय बोलणं। ऐकलात ना? झालं समाधान? ठेवू फोन? श्रेयसशी बोलणं झालंय ना, मग काय हरकत नाही। चल झालंय। आई, आता वहिनी एखादी गोष्ट सांगेल आणि दादा तिला हो म्हणणार नाही, असं होईल का? हा हे कालचे ना, चल बरं झालं। आता एक काम कर, हे पेपर्स घे आणि 2 दिवसात हे पेपर्स तयार कर। एकदा का हे पेपर्स कालसेकरांच्या हातात गेले की भरघोस कमिशन मिळणार। 1250 रुपये। त्याच्यात स्टॅम्प पेपर पण जोडला, त्याचे पण पैसे लावले। पांड्या तू अजून त्याच मूड मध्ये आहेस? उद्या आणि परवा ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे 2 दिवसात तुझं काम होणार नाही। पुढचे 2 दिवस आणखीन लागतील आणि खूपच अर्जंट असेल तर 3000 वेगळे। आता तू मला हिशोब समजावणार आहेस? कारण तुला तीच भाषा समजते। ठीक आहे, तुला धरून ठेवायचं ना, ठेव, नो प्रॉब्लेम। किती झाले? 1250 ना? नमस्कार। 1500 चेंज नाहीये माझ्याकडे। राहू दे। तुझ्याकडून टीप नकोय मला। आणि मिस्टर श्रेयस वाघमारे, प्रोफेशनली काम करायचं असेल ना तर ते तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी करू शकतो। डुक्की फिरली आहेत या सगळ्यांची, मला खुन्नस देत आहेत। यांनी काय माझी कामं नाही केली तर माझी कामं होणार नाही? या श्रेयस वाघमारेचं कोणाविना काही अडत नाही। अहो रंगाचे डबे जरा तिकडे ठेवा। हो आजी, ठेवतो। आणि हे बघा रंग करताना ना ते रंगाचे टिपके इकडे तिकडे नकोत। चादरी नेहमीच्या वापराच्या आहेत तुमच्या। मला वाटलं होतं आधी स्वयंपाक खोलीचं काम करशील। अहो स्वयंपाकघराचं काम करायला काय, त्याला वेळ लागतो। इकडे कसं घासून घेणार, त्याच्यात उद्या मसाला भरणार, म्हणजे काय एकदम काम फिट। म्हणजे आधी घासायचं काम करणार? अरे देवा, त्या आवाजानं ना माझं अगदी डोकं उठतं। राम राम साहेब। अहो तुम्हाला पाणी आणते, चहा। दादा तुमच्यासाठी पण चहा आणते। हा? हो, थोडा गोड करा। बर। हे थांब थांब, हे काय चाललंय सगळं? अहो घराचं कलरचं काम करायचं होतं आणि किचनचं छतही गळतंय ना। पण हे सगळं आपण आत्ता का करतोय? बघा ताई, मी तुम्हाला म्हणालो होतो ना। अहो हे मिस्त्री दादा काही जास्तीचे पैसे घेत नाहीयेत, जेवढं बोलणं झालंय ना तेवढेच पैसे घेत आहेत। पण का हे काम आता का करतोय आपण? मला न सांगता न विचारता तू तुझ्या मनाच्या गोष्टी का करत असतेस मला कळतच नाही यार। पण दादा, वहिनीने तुला हे सगळं विचारलं होतं ना, आणि तू हो पण म्हटला होतास। म्हणजे असं वहिनीने आम्हाला सांगितलं, हो ना वहिनी? तू मला विचारलं होतंस? अहो मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्ही मला म्हणालात की तुला जे हवं ते कर म्हणून। अहो मी तुम्हाला जर विचारलं नसतं तर मी हे सगळं का सुरू केलं असतं ना? हो हो, लावलेला होता फोन। ए तू चुप रे, मध्ये नको बोलूस। तू मला एक काहीतरी काम करणार असं म्हणाली होतीस, नीट मला सांगितलेलं काय करणार आहेस ते? आणि मी काय समजायचं? मला वाटलं तुझं काम असून असून काय असणार? ते पुलाव बनवू का, श्रीखंड बनवू का, मार्केटमध्ये गेलीये पनीर घेऊन येऊ का, पालक पनीर बनवायला? याच्यापेक्षा जास्त काय विचारणार तू? मला काय माहिती तू हा गोंधळ घालून ठेवशील सगळा? त्यात मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो, तुला माहित होतं, तरी तू सतत फोन करत होतीस। एकदा मी तुझा फोन कट सुद्धा केला, परत केलास तू। मग नाईलाजाने मी तुझा फोन उचलला तर स्पष्ट काही तू बोलली नाहीस। तू काय विचारत होतीस मला कळलं नाही, मला फोन ठेवायची घाई होती म्हणून मी हो म्हटलं। पण मला कसं समजणार की तू हा गोंधळ घालणार आहेस? हो तुम्ही निघा, आम्हाला नाही करायचं काम, चला। हो साहेब, हे दुसऱ्यांदा होतंय। हे सगळे रंगाचे डबे घेऊन आलोय, आता हे सगळे माझ्या अंगावर पडतील। हे उघडले नाहीये, दुकानदाराला परत कर। आणि नाही घेतले तर माझं नाव सांग किंवा मला बोलो, मी येतो आणि देतो त्याला परत। अहो रंगाचे डबे पुन्हा रिटर्न होतील,
पण आजच्या मजुरीचं काय, ती तर गेलीच ना. अरे घरात कोणी पुरुष माणूस नसताना तुला हे धंदे करायला सांगितलं कोणी? अहो पण पण मी काय म्हणते श्रेयस, आता काम सुरू केले ना तर होऊन जाऊ दे ना. हे सुद्धा हेच सांगतील. बाबा आहेत का घरी? नाही नाही, तिथे बसून डिसिजन घेणार आहेत का ते? मला तर हे सुरू झालं तेव्हाच काही पटलं नव्हतं आणि आश्चर्य वाटलं खरं तर की तू हो कसं काय म्हंटलस या सगळ्याला. वहिनी, तू मुद्दाम हे सगळं स्पष्ट बोलली नाहीयेस का दादाशी? हे काम नाही होणार म्हणजे नाही होणार, बस. अहो पण हे तू तुझं डोकं लावून जे काही मनाने केलंस ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. हे काम केव्हा करायचं हे मी माझ्या मर्जीने करेन, समजलं? आत्ता करायचं नाही आणि आत्ता आज हे काम होणार नाही एवढं कन्फर्म. हे चल तू निघ. अहो पण हे सगळं सामान घेऊन आले, त्याचं गाडी भाडं आणि मजुरी. कसली मजुरी? हे घे, गाडी भाडं घे आणि मी घेतो. ताई अहो 200 रुपये तर तासाला पण कोणी देत नाही. रोजी 1500 रुपये असते आमची. ताई 3 वेळा तुम्ही म्हणालात म्हणून मी इकडे आलो, पण साहेबांनी असे पैसे समोर टाकले बरं नाही वाटलं. आम्ही कामगार आहोत, मेहनतीचे पैसे घेतो, असे टाकलेले नाही. थांबा तुम्ही, आलेच मी. हे घे दादा. नाही ताई, असू द्या, नको. नको हो, माझ्यामुळे ना तुमचं नुकसान नको व्हायला. माझी चूक आहे ना, माफ करा मला. हे घ्या. धन्यवाद ताई. ते मी गाडीचं बघतो, तोपर्यंत सामान इथेच राहू द्या, येतो. मी खर्च वाचवायला हे सगळं करतोय आणि तू त्याला पैसे देतेस. कोणत्या कामाचे पैसे दिलेस तू त्याला? बाबा, रंगाचं काम झालं असतं तर घर चांगलंच दिसलं असतं ना. का तुम्ही त्यांना पाठवून दिलं तो? हो, तू ही हेच म्हणणार आता. जा चल. स्वयंपाक खोलीच्या छताचं काम झालं असतं ना तर निदान तेवढं तरी बरं झालं असतं. ठीक आहे, झालं? कळलं तुला तू काय केलंस ते? यांच्या कोणाच्याही डोक्यात हे काम करायचं नव्हतं, पण हे खूळ आता तू त्यांच्या डोक्यात टाकलेस आणि आता या सगळ्यांसाठी तू झालीस हिरोईन आणि मी झालोय विलन. आणि बाबांसाठी तर मी पहिल्यापासूनच विलन आहे. म्हटल्यावर ते आल्यावर मला चुकीचं ठरवणारच आहे. हे सगळं केलंय तुझ्या आगाऊपणामुळे. आता कळलं ना तुझ्याशी प्रेमाने वागणं का परवडत नाही मला? आता जे काही केलंय ना ते तूच निस्तरायचं. आई, चहा. अहो, चहा. थांब जरा. काय? कालच्या तुझ्या प्रकरणामुळे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. हे घे, आईला दाखव. आई, बघ जरा किती रक्कम आहे बघ. 25 लाख? हो, 25 लाख काल कमवले आणि आणखीन कमवीन उद्या. आणि हे सगळे पैसे जोडून मला माझा बंगला बांधायचा आहे. आता मला सांग, जर मी म्हणतोय की आपल्याला बंगला बांधायचा आहे, नवीन घरात जायचंय, मग या घरासाठी आपण इतका खर्च का करायचा? म्हणून मी नाही म्हटलं. हा देवाजवळ ठेव का. तुझं बरोबर आहे, पण बंगला बांधून होईपर्यंत याच घरात राहायचंय ना आपल्याला. आई, राहू दे. बघितलंस?
मी बोलते त्यांच्याशी. ए प्लीज कृपा कर आणि कोणाशी काय बोलू नकोस आता. या कोणाच्याच डोक्यात नव्हतं हे रंगकामाचं, हे तू डोक्यात टाकलंय त्यांच्या. सगळे उगीच चिडलेत माझ्यावर. आता प्लीज कृपा करून अजून काही करू नकोस. ही तुमची फाईल आहे. तुम्ही तिकडे बसा आता. डॉक्टर आले की मी सांगते, मग तुम्ही आत्यांना जाऊन भेटू शकता. बसा. एक्सक्यूज मी. येस. विद्युत, तू इथे काय करतोयस? का आलायस तू? मी तुला भेटायला आलो. पण मी आता ऑफिसमध्ये, मला खूप काम आहे. हे बघ शिल्पी, तुला काय वाटतंय हे कळल्याशिवाय ना मी इथून जाणार नाही. काय झालंय मला? हे बघ, तुझ्या डोळ्यासमोर आहे मी. काहीही झालेलं नाहीये मला. शिल्पी, तुझे हे डोळे आहेत ना, हे तुझ्यासारखेच आहेत. त्यांना कधी कुठे काय बोलावं काहीच कळत नाही. आत्ता पण आहे ना, तुला जे सांगायचं नाहीये हे तुझे डोळे सांगतायत. तू कविता करायला आलायस का इकडे? बाहेर टाइमपास नाही होते तुझा? एक्सक्यूज मी. हा, हे रिपोर्ट्स संध्याकाळी 5:30 नंतर डॉक्टर येतील. त्यानंतर तुम्ही त्यांना कधी येऊन भेटू शकता. विद्युत, तू आता जा इथून. तू बघतोस ना, मला इथं खूप काम आहे. मी थांबतो बाहेर. तुझी सगळी कामं कर, मग आपण बोलूया. का? मी का बाहेर येऊ? मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्याशी. शिल्पी, मी तरीही थांबतोय. अरे, तुला कळत नाहीये का विद्युत मला काय म्हणायचं आहे? विद्युत यार, का इकडे येऊन सीन क्रिएट करतोयस? तू जा आता. आणि माझ्या कामाच्या जागी असं उगाचच्या उगाच येत जाऊ नकोस. ठीक आहे, जातो मी. पण यानंतर मला नीट काही सांगायचं नसेल, काय बोलायचं नसेल ना, तर तूही मला कॉल करू नकोस. येतो मी. हाँ मारिया, वो सर को बोल देना मैं घर जा रही हूँ. हाँ, रिसेप्शन तुम संभालना. हाँ, जरा तबीयत खराब है. ठीक है. आणखी खूप गमती जमती झाल्यात. वहिनी, मला आणखीन एक कप चहा हवाय. काकांना स्टेशन पासून घरापर्यंत एकदम आरामात आणलं. अहो 2 काय 3 कप चहा देते. अच्छा अच्छा, म्हणजे मला स्टेशनवर तू घ्यायला आला नसतास तर मी घरी पोहोचलोच नसतो. अहो काका, मला आणखीन एक कप चहा मिळणार असेल तर काय हरकत काय आहे? अरे 1 कप चहा काय, बिस्किट सुद्धा का? अश्विनी, अगं बिस्किट आण ह्याच्यासाठी. वा. अरे शिल्पी, मॅरेथॉन धावायला गेली होतीस की काय? नाही नाही. कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच आलो. काय ग, तुझं डोकं दुखायचं थांबलं? हो, थांबलं. चला निघतो. येईन नंतर पुन्हा कधीतरी. हा मुलांनो, आपल्याला उद्या काय करायचं माहितीये ना? गच्ची स्वच्छ करायची आहे. कळलं? तर उद्या सकाळी सगळ्यांनी न विसरता कुठे यायचंय? गच्चीवर. यो, बाय बाय. स्वच्छता मोहीम. खाली पोस्टर बघितलं मी. हे काय नवीन आहे आता? आश्रय सोसायटीची स्वच्छता मोहीम. काय बोरिंग कामं करतात. दसरा आहे ना, तर म्हणलं सोसायटी मधला कचरा साफ करूया आणि सुरुवात तुमच्यापासून करूया. नाही म्हणजे तुम्ही मिसेस आश्रय सोसायटी आहात ना, तर पहिला मान तुम्हाला द्यायला हवा.
उद्या या सकाळी गच्चीवर झाडू घेऊन कचरा साफ करूया. आणि सगळ्यात जास्त छान जो गच्ची स्वच्छ करेल ना त्याला प्राइस सुद्धा आहे. हो ना बबन भाऊजी? हो, म्हणजे गणपतीच्या वर्गणीतले पैसे उरलेले दिसत आहेत. नाही हो काका. चला येतो, अजून बाकीच्यांना निरोप द्यायचा आहे. हा, बाय बाय. बाय बाय. वहिनी येतो. हो. अरे बाबा आला? का कायमचा गेलो नव्हतो रे राहायला. नाही म्हणजे अजून राहणार होतात ना म्हणून विचारतो. आता उद्या दसरा आहे ना, सणाच्या दिवशी आपल्या घरी असावं म्हटलं. परफेक्ट. बरं, मंगेशही गेला आपल्या घरी, मग पाठी मी पण निघालो. हा काय श्रेयस, फार मोठ्या जमिनीचा सौदा केला म्हणे तू. मला उज्ज्वला सांगत होती. मोठा चेक मिळालाय, अभिनंदन. थँक्यू बाबा. ते काळसेकर अजून 1-2 जागा घेणार आहेत माझ्याकडनं. अरे वा, म्हणजे दसरा जोमात आहे. आजोबा, तरी सुद्धा मामा भिंतीला कलर करायला नाही देत. हा, तेही कानावर आलं माझ्या. श्रेयस, हे जे रंगकामाचं प्रकरण जे तू बाबा तुम्ही आत्ताच आलात, मला या विषयावर बोलायचं नाही. जाऊ दे. नाही, मी काही म्हणत नाहीये. मला माहिती आहे तुला पैसे साठवायचे आहे म्हणून तू खर्च करत नाहीयेस. तसं अश्विनीनं स्पष्ट न बोलता काम सुरू केलं ना रंगकामाचं, त्यात जरा तिचं चुकलंच. काय हरकत नाही, तुझी इच्छा असेल तेव्हा तू रंगकाम सुरू कर. अगदी नवं घर घेण्याच्या आधी केलंच तरी चालेल. थँक्यू बाबा. नाही म्हणजे माझा विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही मला सपोर्ट केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. जाऊ दे, आता वाद होतील असे विषय नको. अरे हा, अहो ते सुमितच्या मुलाच्या बारशाचे फोटो ते पाहिला दिले असेल ना त्यांनी? हा, सुमित बोलला श्रेयसच्या मोबाईलवर पाठवतो म्हणून. बघ जरा आलेत का? अरे हो, काहीतरी वाजलेलं फोन मध्ये. 1 मिनिट बघतो. हा, हे बघा. छान आहेत ना? छान आहेत रे. श्रेयस, तू 25,000चं घड्याळ घेतलंस? श्रेयस, मी तुला काय विचारतोय, तू एवढं महागडं 25,000चं घड्याळ घेतलंस? हो, केला मी खर्च. घेतलं मी घड्याळ. आणि तुमची रिॲक्शन अशीच असणार आहे मला माहित होतं, पण मी तुम्हालाही सांगितलं नाही आणि घरातल्यांनाही सांगितलं नाही. ही रिॲक्शन आली नसती जर तू अश्विनीला रंगकाम करण्यापासून थांबवलं नसतं तर. का? तुझा पैसा खर्च होतो म्हणून ना? अरे किती पैसा लागणार होता असा? फार फार तर 15,000 रुपये ना. घरासाठी 15,000 खर्च करू शकत नाही आणि स्वतःसाठी तू 25,000 रुपयाचं घड्याळ घेतलंस? बाबा, मोठा गुन्हा केलाय असं बोलू नका माझ्याशी. हे घड्याळच घेतलंय फक्त. दादा, 25,000चं घड्याळ? शिल्पी प्लीज तू. संजू कुहू, चला आतमध्ये चला, या लवकर. पैसे साठवायचे ना तुला. 1 रुपया जरी घरात खर्च केला तर तुझं सेव्हिंग अकाउंट डगमगतं. आणि हे 25,000 रुपयाचं घड्याळ, अरे हा शुद्ध मूर्खपणा, स्वार्थीपणा आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्वार्थीपणा का दिसतो? बाबा, हे इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. ही कमी वेळात जर जास्त पैसे कमवायचे असतील तर मला मोठे मोठे प्रोजेक्ट मिळवायला हवे. मोठमोठ्या लोकांना भेटावं लागतं. त्यासाठी चांगलं घड्याळ लागतं, चांगले कपडे लागतात, चांगलं राहणीमान लागतं. बाबा, आता कुठे मी बिझनेसची सुरुवात केली आहे, त्या लोकांचा माझ्यावर विश्वास बसायला हवा म्हणून मी हे सगळं करतो. हे हातावर महागडं घड्याळ बांधून कस्टमर तुझ्यावर विश्वास ठेवेल असं वाटतं तुला? बाबा, तुम्हाला सारखं सारखं हे दिसतं की मी पैसे खर्च केले, हे घड्याळ घेतलं 25,000चं. आणि ही गोष्ट लक्षात येत नाही की आज एखादी महागडी गोष्ट जर घ्यायची असेल तर तुमच्या मुलाकडे त्यासाठी पैसे आहेत. ते पैसे त्यांनी कमवले आहेत. याचा आनंद नाहीये तुम्हाला. तुम्हाला फक्त दिसतो माझा स्वार्थीपणा. तुमची मेंटॅलिटी चुकली आहे. ही मिडल क्लास मेंटॅलिटी. याच्यावर यायचंच नाहीये तुम्हाला.